चला तर मंडळी, आज होता वडापावचा बेत. आज संध्याकाळी ठरवलं होतं की आता वडापाव बनवायचे. मग सकाळ सकाळी आवरून मी गेली ड्युटीला. मला आता ड्युटीला जायचं म्हणलं की सगळं आवरायचं असतं. हा विरू बघा माझ्या मागे पुढे ते चाललेलं असतं. मला पण आवरून देत नाही आणि तो शांत बसत नाही. मस्तपैकी असा मी आंबाडा घालून घेतला. काही वेळेस एवढा आला नाही, पण म्हणलं ठीक आहे. ड्युटीवर गेल्यावरती मग हे आले मला सोडायला ड्युटीला. आम्ही दोघंही सोबत जातो. तिथून मला सोडून ते पुढे गेले. त्यानंतर वाद होता हाफ डे. म्हणलं चला आता ड्युटी संपली, जाऊयात घरी. मग सिस्टरसोबत आले. सिस्टर बोलला चल जाऊ आपण पिंपरी मार्केटमधून थोडीफार खरेदी करत. हे बघा आम्ही मस्त मार्केटमध्ये फिरलो. तर आम्हाला बांगड्या आवडल्या. आम्ही बांगड्या घेतल्या आणि बाकीच्या काय वस्तू आणि विरूसाठी पण थोडे अशी काही खरेदी केली होती, ती केली. आणि मग आम्ही गेलो. कशा वाटतात बांगड्या? मस्त वाटतात आहे ना. तुम्हाला कोणता कलर आवडला मला नक्की सांगा. त्यानंतर आम्ही रस वगैरे पिलं आणि मग त्या पण गेल्या तिथून आणि मग मी पण आली घरी. त्यानंतर मग हे बघा असं ढगाळ वातावरण झालं होतं पावसाचं. मग मी कपडे काढून ठेवले. विरू झोपला होता. उठल्यावर त्याला सरप्राईज दिलं. वाव वाव करत होता, खूप खुश झाला. हे बघा घालून कशा उड्याच मारतोय. त्याला क्रॉक्स आणले होते येताना. छान आहेत ना? तुम्हाला आवडले का कमेंट करून मला नक्की सांगा. आता पावसाळ्यामध्ये मुलांसाठी खूप छान आहेत ते क्रॉक्स. म्हणजे वॉशेबल आहेत आणि काय तुटणार पण आहेत. त्यानंतर म्हणलं चला आता हे बघा, हे येताना मला चिनी मातीची भरणी आवडली, ती पण घेतली. छान आहे ना डिझाईन आणि कलर. नंतर चला म्हणलं आता चहा ठेवायला सगळ्यांसाठी चहा ठेवला. आणि आता बेत होता वडापावचा. मग केली वडापावची तयारी. बटाटे उकडायला घातले. ते झाले की ते बारीक करून घेतले. मिरची कापून घेतली. आता म्हणलं मसाला मम्मी बनवेपर्यंत मी बेसन पिठाची तयारी करून घेतली. कारण बेसन पीठ म्हणलं भिजून ठेवलं तर वडापाव छान होतात. मग त्यामध्ये थोडासा सोडा टाकला, मीठ टाकलं आणि व्यवस्थित पाणी ओतून ते उठून घेतलं. तोपर्यंत मम्मीने जिरी मोहरी आणि कोथिंबीर मिरचीची फोडणी देऊन बटाट्याची मसाला बनवून घेतला. म्हणजे हे वडे बनवून घेतले तळण्यासाठी. तोपर्यंत मी पीठ असं मस्तपैकी कालवून घेतलं. आता म्हणलं चला त्यानंतर आपलं मस्तपैकी असे वडे तळून घेऊयात. कोणाला आवडतं वडापाव खायला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि असा मस्तपैकी वडा सगळे बनवून घेतले. म्हणलं चला आता तळून घेऊयात. मग सगळ्यांसाठी आधी छोटेसे सुरुवातीला तळून बघितले आणि त्यानंतर ना सगळ्यांसाठीच मग वडे तळून बघितले. पण आमच्या विरुद्धचं काय मागे पुढे चाललं होतं. त्याने पण थोडासा वडा खाल्ला, पण जास्त नाही खाल्ला कारण त्याला थोडंसं बरं वाटत नव्हतं. त्याच्यामुळे कारण वातावरण चेंजेस झालं तर मुलं पण लवकर आता आजारी पडायला लागतात. कारण त्यांची इम्युनिटी ऑलरेडी कमी असते आणि वातावरणामध्ये एवढं प्रदूषण आहे आणि वातावरण कसं झालं थोडंसं खराब झालं, त्याच्यामुळे लवकर आजारी पडतात. हे बघा झाले वडापाव तळून. कसे झाले तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला पण फुल रेसिपी हवी असल्यास मला नक्की कमेंट करा. चलो बाय बाय. या वडापाव खायला सगळ्यांनी.